स्वागत आहे आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहूयात। सर्व मतमोजणी ही आता 21 डिसेंबरला होणार आहे। नुकताच हा निर्णय समोर आलेला आहे। सगळ्या निवडणुकांची मतमोजणी ही आता 21 डिसेंबरला होणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे। आज नागपूर खंडपीठामध्ये याचिकाकर्त्यांनी आव्हान देणारी याचिका ही दाखल केलेली होती आणि यावरतीच सुनावणीमधील हा एक महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाने दिलेला आहे। सर्व मतमोजणी ही आता 21 डिसेंबरला पार पडणार आहे। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। नागपूर खंडपीठामध्ये ज्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत या संदर्भामध्ये आव्हान देणारी याचिका ही दाखल करण्यात आलेली होती आणि या याचिकेवरची सुनावणी ही पार पडलेली आहे आणि हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे। नगर परिषद पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी ही आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। त्यामुळे आज होणाऱ्या मतदानावरती आता जो उद्या निकाल लागणार होता तो काहीसा पुढे गेलेला आहे। 20 तारखेला ज्या निवडणुकांच्या मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे या सगळ्याच मतदानाचा निकाल हा आता 21 डिसेंबरला लागणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ। रजत, आकांक्षा, खूप मोठी बातमी जी आहे ती नागपूर खंडपीठामधून समोर आलेली आहे आणि स्पष्ट रित्या न्यायालयाने सांगितलेलं आहे की मतमोजणी जी आहे म्हणजे आज ज्या ठिकाणी मतदान होत आहे त्या ठिकाणची मतमोजणी जी आहे ती उद्या करता येणार नाही। कारण जे फ्री अँड फेअर इलेक्शन्स म्हणजे निवडणूक जी आहे ती पारदर्शक राहिली पाहिजे, ती प्रक्रिया जी आहे ती उद्या मतमोजणी घेतल्यामुळे कुठेतरी त्याला धक्का बसतो आणि 20 तारखेला ज्या ठिकाणी मतदान होईल त्याच्यावर उद्या होणाऱ्या मतमोजणीचा परिणाम होऊ शकतो। म्हणून न्यायालयाने म्हटलेलं आहे की मतमोजणी जी आहे ती सर्व ठिकाणची एकत्रितरित्या 21 डिसेंबरलाच घेतली जाईल। अगदी बरोबर आहे रजत। याचिकाकर्त्यांनी नेमक्या काय मागण्या केलेल्या होत्या आणि यावरती कोर्टाने काय काय म्हटलेलं आहे? कोर्टाने स्पष्ट म्हटलंय की 21 तारखेपर्यंत मतमोजणी घेता येणार नाही आणि स्वतः हे राज्य निवडणूक आयोगाने हे करायला हवं होतं अशा पद्धतीचं मत व्यक्त केलं। वकील या ठिकाणी आलेले आहेत। कोर्टाच्या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे कोर्टाने की जरी आजचं इलेक्शन झालं पोलिंग तरी त्या सगळ्या याचे निकाल जे आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। काउंटिंग आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ही 21 तारखेला होईल। कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स जे आहेत तो तत्व बाधित होत होता उद्या होणार। त्याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचं जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो आहे आचारसंहिता ही सुद्धा 20 तारखेपर्यंत कंटिन्यू राहील। कुठेतरी ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने हे घेतलं काहीशी नाराजी सुद्धा व्यक्त केली की स्वतः निवडणूक आयोगाने हे करायला पाहिजे होतं। काय म्हटलं कोर्टाने? कोर्टाने हेच म्हटलेलं आहे की इलेक्शन हे फेअर व्हायला पाहिजे, त्याच कारणाकरिता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पोस्टपोन केलेल्या आहेत। का या सगळ्या गोष्टीमुळे इलेक्शन वुड बी मटेरियली अफेक्टेड, तर त्याच्यामुळे सगळ्यांचे निकाल सगळ्यांचं काउंटिंग हे 20 तारखेच्या पोल नंतर होईल। इलेक्शन कमिशन कडून काही वकील उपस्थित झाले तर त्यांनी काय तर्क मांडला आणि त्याबद्दल काय कोर्टाने म्हटलंय? इलेक्शन कमिशन तर्फे त्यांनी पत्र दिलं की जे काउंटिंगचं आहे त्याच्या संदर्भात पत्र दिलं होतं, त्यांनी मान्य नाही केलं पण कोर्टाने। त्याच्यामध्ये कोर्टाने हेच म्हटलं की आजचे जे इलेक्शन्स आहेत ते कंटिन्यू करा, परंतु सगळ्यांची मतमोजणी आणि सगळ्यांचा रिझल्ट हा 20 तारखेच्या इलेक्शन नंतर होईल, पोलिंग नंतर। तर खूप मोठी बातमी जी आहे आकांक्षा अशा पद्धतीने नागपूर खंडपीठामधून समोर आलेली आहे आणि त्यामध्ये कोर्टाने स्पष्ट म्हटलं आहे की 21 तारखेपर्यंत जर मतमोजणी त्याच्या आधी करण्यात आली तर कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शनचा जो तत्व आहे, जो लोकशाहीचा मूळ गाभा आहे तो कुठेतरी बाधित होतो। त्यामुळे आज होणाऱ्या मतदानासंदर्भात मतदान जरी झाले तरी त्याची मतमोजणी जी आहे ती करता येणार नाही। बरोबर आहे, कोर्टाने अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे, पण या सगळ्याचा परिणाम नेमका काय होईल?
हा नक्कीच आकांक्षा खूप मोठा परिणाम होईल आणि तो परिणाम खास करून प्रशासन आणि पोलिसांवर होईल कारण आता आज जे बहुतांशी ठिकाणी आज मतदान होत आहे आणि या सर्व ठिकाणचे जे काही ईव्हीएम्स आहेत त्यांना आता 21 तारखेपर्यंत सांभाळायचं आहे, त्याची सुरक्षा करायची आहे. त्यामुळे प्रशासन असेल, निवडणूक यंत्रणा जी असेल आणि पोलीस जे असतील त्यांच्यावरचा ताण नक्कीच वाढणार आहे. मात्र न्यायालयाने हा जो निर्देश दिलेला आहे कुठेतरी लोकशाही ची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि फ्री अँड फेअर इलेक्शन व्हावे. आज होणाऱ्या मतदानाचा आणि जर उद्या मतमोजणी झाली असती तर त्याचा 20 तारखेला जे मतदान ज्या ठिकाणी होणार आहे तिथे काहीसा परिणाम होऊ नये यासाठी कोर्टाने हे म्हटलेलं आहे. हे पण आपण समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे एका बाजूला फ्री अँड फेअर इलेक्शन साठी न्यायालयाने तसा निर्देश दिलेला आहे. तुमच्याकडे येते ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन अहिरजी नमस्कार. नागपूर खंडपीठाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिलाय. सगळ्या निवडणुकांची मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे. फेअर अँड फिअर फ्री इलेक्शन असं एक महत्त्वाचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. हा निकाल देताना आपली प्रतिक्रिया? हे स्वागतार्ह येत आहे आणि गेल्या आठवडाभरापासून जे आम्ही वारंवार वरडून बोलतोय की फेअर अँड फिअर हे मोठ्या प्रमाणावरती चाललेले आहेत, फेअर इलेक्शन्स होत नाही आणि सावळा गोंधळ